हिंगोली जिल्ह्यामध्ये आज सकाळी भूकंपाचा धक्का जाणवला आहे. जेव्हा आपण आता ही बातमी रेकॉर्ड करत होतो तेव्हा सुद्धा भूकंपाचा धक्का जाणवल्याचं नागरिक सांगतायत. आता 10:56 झालेले आहेत आणि यावेळी सुद्धा एक भूकंपाचा धक्का जाणवला आहे. जेव्हा आपण ही बातमी कव्हर करत होतो नेमका भूकंपाचा धक्का काय जाणवतोय, गावकऱ्यांचं काय काय नुकसान झालं हे सांगण्यासाठी गावकऱ्यांचं सोबत होतं. मला सांगा, गावामध्ये कधीपासून भूकंपाचे धक्के जाणवतात आणि आजचा भूकंप कसा वेगळा होता, किती तीव्रतेचा होता? 2017 पासून पांगरा शिंदे गावामध्ये वारंवार भूकंपाचे धक्के होतात. आजपर्यंत सुरुवातीला थोडे थोडे भूकंपाचे धक्के सौम्य स्वरूपाचे होते, परंतु मागील या 2-3 वर्षामध्ये त्याची तीव्रता वाढत जाऊन साधारणतः 3-3.5 पॉईंट रिश्टर स्केलपर्यंत भूकंप झाला. परंतु आज सकाळी 8:40 जो झालेला भूकंप होता तो खूपच मोठा होता, तीव्र होता. त्याची एवढी तीव्रता होती की बऱ्याच भिंतीला तडे गेले. शाळेचे विद्यार्थी पेपर द्यायला बसलेले असताना चिरकत शाळेच्या बाहेर पळाले. अत्यंत भयभीत असं वातावरण गावामध्ये झालेलं आहे. बऱ्याच भिंतीला तडे गेले, कुठं प्लास्टर गळून पडले. आमची गावकऱ्यांची ही अवस्था बघून आमची शासनाला विनंती आहे की यावर काहीतरी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी आमची इच्छा आहे. बरं, आज सकाळी भूकंप जाणवला तेव्हा तुम्ही कुठे होतात, घरात काय सिच्युएशन होती? आम्ही माझ्या घरी होतो. बरं. त्यावेळेस एकदम भीती वाटली आणि बाहेर पळून आलो. बरं. भांडे सुद्धा पडले घरातले. बरं. हा, अच्छा, असं. तुमचा अनुभव काय या भूकंपाचा? असं का? आमचा अनुभव असा आहे की आम्ही घरात असताना जोराने बाहेर पळालो आणि भूकंप असा एकदम जोरात झाल्यावर भिताडं हे ते जाणारले, त्यामुळे जोरात बाहेर पळालो. बरं, किती घरांचं नुकसान झाले, काय लोक सांगायचे? बरेच घराचं नुकसान झालेलं आहे. आम्ही सकाळी घरी नेमकं शेतून येते वेळच चहा पाणी घेऊ लागलो आणि चहा घेता घेताची घटना घडली. आम्हाला रस्त्यात जाता आलं नाही. बरं. घाबरून गेलो आहे. अच्छा, भूकंप हा काही पहिला नाही, यापूर्वी सुद्धा अनेक भूकंपाचे धक्के झाले, परंतु आजचा भूकंप जरा जास्त तीव्रतेचा होता असं कळतंय. नागरिकांचं काय म्हणणं आलं, घरामध्ये संपूर्ण भांडे पडले म्हणतायत, लोक घाबरून गेले होते, घराच्या बाहेर पडले होते. बरोबर आहे. आज सर्वात मोठा आजचा भूकंप जाणवलेला आहे. आज शनिवार होता आणि गावाच्या बाहेर मारुतीचं मंदिर आहे. त्या दर्शनाला आज रांग लागते, तर 20-25 जण मारुतीच्या दर्शनाला आले होते. तर भयानक असं मोठ्यानं घडबड आवाज आला आणि 20-25 लोक मंदिराच्या बाहेर पळत आले. तर इतका मोठा भूकंप झालेला होता आज. आणि शेतातल्या सुद्धा घरांना तडे गेले. काहीचे आदिवासी शेतात राहते त्याचे पत्र वगैरे जाळे पडले. असे बरेच काही आज घडलेलं आहे. आणि वारंवार शासनाला पण आम्ही कळवलेलं आहे. 2017 पासून 20-25 वेळेस आम्ही निवेदनं दिली आणि त्यांनी सुद्धा NDRFची 2 वर्षाखाली टीम पाठवली होती, पण असं कायमस्वरूपी कोणताच उपाययोजना झाल्या नाही. अनेक नागरिकांच्या घराची पडझड झाली आहे. ज्यांच्या घराची पडझड झाली ते, तर मला तुमचं नाव सांगा आणि तुमच्या घराचं काय नुकसान झालंय? रामभाऊ पांडुरंग शिंदे, माझं एक घर आहे कोल्डेविल. आम्ही शेतात आपलं हळद काढणे चालू आहे. फोन केला शेजाऱ्यानं, बुवा घर पडलं म्हणून पाहायला या म्हणून आता आलो. अशी ही अवस्था. बरं, काय काय पडलंय? हे काही घर पाहिलं तुमच्या समोरच आहे. सांगा ना तुम्ही. पत्र पडले, हे मोडून पडले, भीत पडली. बरं. अच्छा, बर. जेव्हा भूकंप झाला तेव्हा काय सांगितलं नागरिकांनी तुम्हाला? तुम्ही तर आम्ही शेतात आपला हळद काढू लागलो होतो. फोन केला शेजाऱ्यानं, तर या म्हणली बा घर पडलं म्हणून आलो. तसंच आलो, फोन केला सरपंचाला यायला. बरं, अशानं घर पडलं, हे झालं, नुकसान झाली. बरं, काय मागणी काय तुमची? मागणी काय आपलं याचं हे करून द्यावं, नुकसान भरपाई. नुकसान भरपाई करून द्यावं सरकारने. हे नागरिक आहेत, स्थानिक आहेत. भूकंपाचे धक्के जाणवत आहेत, त्यामुळे अनेक ठिकाणचं नुकसान झालेलं आहे आणि या भूकंपावर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता स्थानिकांच्या वतीने केली जात आहे. माधव दिपके, ABP माझा, पांगरा शिंदे, हिंगोली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.